पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो। जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात कधीच जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात कधीच पराभूत होऊ शकत नाहीत। अशी मन घडवणाऱ्या, मनांचे असंख्य माळ तयार करणाऱ्या आणि जागृत मनांच्या माळांची मालिका बनवणाऱ्या एका तत्वचिंतकाचा गौरव सोहळा आज इथं आयोजित होतोय, याचा मनस्वी आनंद आहे। हेलन केलर यांची एक कविता आहे, एक जागृत मन दुसऱ्या मनाला जाग करतं, ते दुसरं जाग झालेलं मन तिसऱ्या मनाला जागवतं, जागी झालेली तिघं मग अख्खं गाव जाग करतात आणि जाग झालेलं गाव अवघं रान उठवतं, जग उठवून बसवतं आणि मग इतिहास घडतो। हा गौरव सोहळा एका जागृत मनाचा आहे, ज्याने अशी असंख्य मन जागृत केली। खरं तर हा कृतज्ञता सोहळा आहे एका प्राध्यापकाचा, ज्याने असंख्य पिढ्या आपल्या विचारांनी घडवल्या। हा सोहळा आहे राष्ट्रनिष्ठेचा, हा सोहळा आहे राष्ट्रभक्तीचा, हा सोहळा आहे राष्ट्रधर्माच्या जागराचा, हा सोहळा आहे एस झेड नावाच्या व्यक्तित्वाचा, या व्यक्तित्वातून घडलेल्या नेतृत्वाचा आणि नेतृत्वानं उभारलेल्या कर्तृत्वाचा। या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी सुरुवातीलाच त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या विचारांचं, संस्कारांचं लेणं नव्या पिढींपर्यंत देणं म्हणून असंच बरसत राहावं अशी प्रार्थना करतो। खरं तर ध्येयाविना जीवन व्यर्थ आहे असं अनेक तत्वचिंतकांनी सांगितलंय। इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या घडण्याचा विषय आहे आणि इतिहास अनेकांच्या घडवण्याचा विषय आहे। कार्ल मार्क्स असं म्हणतो की इतिहास म्हणजे सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार आर्थिक हितसंबंधांचा झालेला मागोवा आहे। स्वामी विवेकानंद असं म्हणतात की इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इतिहास बदलता येतो, इतिहास हवा तसा घडवता येतो, इतिहास हा मानवी जीवानी स्वतःच्या बुद्धीच्या कर्तृत्वाच्या जोरावर निर्माण केलेला पट आहे। खरं तर हाच इतिहास काळानुरूप घडत असतो, वाढत असतो, पुढच्या पिढीला प्रेरणा देत असतो। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी असाच इतिहास इथं घडवला, पण या इतिहासाच्या पाठीमागं ध्येय होतं, महत्वाकांक्षा होती, धारणा होती, स्वप्न होती आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत पिढ्यानपिढ्या झगडत राहिल्या आणि त्यातून स्वराज्य उभा राहिलं। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। याच नगर जिल्ह्यामध्ये नगरापासून 25 किलोमीटर अंतरावर भातवडी नावाचं गाव आहे, जिथं शहाजीराजांनी आदिलशाही फौजा आणि मोगली फौजांबरोबर युद्ध केलं आणि या युद्धामध्ये गनिमी काव्याचा वापर करत महाराजा शहाजीराजांनी प्रचंड मोठा विजय संपादन केला। त्यांच्या पराक्रमाच्या नौबती इथूनच झडू लागल्या। भातवडीच्या लढाईतला हा विजय घेऊन शहाजीराजे परतले। खरं तर तत्कालीन परंपरेनुसार महालाच्या बाहेर राजमाता जिजाऊनी शहाजीराजांचं औक्षण करायला उपस्थित असणं गरजेचं होतं। शहाजीराजे महालाच्या बाहेर पोहोचले, पण जिजाऊ राणी सरकार कुठे दिसणार। त्यांना वाटलं कदाचित आत असतील, ते आत आले, आतही जिजाऊ राणी सरकार दिसेनात, ते आत महालात गेले। मंचकावर जिजाऊ राणी सरकार बसल्या होत्या। शहाजीराजांनी विचारलं, भातवडीच्या लढाईमध्ये आम्ही एवढा पराक्रम गाजवला, आम्हास वाटलं आमचं औक्षण करायला, आम्हाला ओळायला आपण महालाच्या द्वाराबाहेर उभा असाल, पण आपण आला नाहीत। आमचा पराक्रम आपल्याला कळला नाही की आपण जाणीवपूर्वक आला नाही आणि ताडकन जिजाऊ उभा राहिल्या। हा पराक्रम कोणासाठी, हे शौर्य कशासाठी? राजे, हे शौर्य जर रयतेच्या राज्यासाठी खर्ची पडलं असतं, हे शौर्य जर लोककल्याणकारी स्वराज्य उभा करण्यासाठी करणे लागलं असतं, तर ही जिजाऊ महालाच्या द्वारात नव्हे भातवडीच्या रणांगणात तुमचं औक्षण करायला आली असती। एक ठिणगी, एक ध्येय। शहाजीराजांच्या मनात तीच ठिणगी प्रज्वलित झाली। स्वातंत्र्याचे, स्वराज्याचे 3 प्रयोग शहाजीराजांनी केले, अयशस्वी ठरले।
मोगलांबरोबर झालेल्या तहानुसार शहाजी राजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जावं लागलं, पण स्वप्न ते तसंच जिवंत होतं. शहाजी राजांच्याही उरात आणि माँसाहेब जिजाऊंच्याही काळजात शुभाराजे 12 वर्षाचे झाले आणि या स्वप्नाला पुन्हा बहर आला. एका पतिपत्नीनं केलेला हा अफाट त्याग होता. स्वतःचा संसार बाजूला सरून स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी हे केलेलं अफाट कार्य होतं. शहाजीराजांनी थोरले पुत्र संभाजीराजांना घडवावं, संभाजीराजांनी कर्नाटक राज्य विस्तारावं आणि माँसाहेब जिजाऊंनी धाकटे पुत्र शुभाराजेंना घडवावं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करावं आणि भविष्यामध्ये अफाट साम्राज्य उभा करावं, असं स्वप्न शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊंनी पाहिलं. 12 वर्षाचे शुभाराजे माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. बेंगलोरवरनं प्रस्थान करणार त्यावेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय द्यावं, एका पित्यानं आपल्या पुत्राला नेमका कोणता वारसा द्यावा, कुठली स्वप्न द्यावीत, कुठली महत्वाकांक्षा द्यावी, कुठलं ध्येय द्यावं. शहाजीराजांनी 12 वर्षाच्या शुभाराजांना बंगलोरवरनं निघताना स्वतः तयार केलेली मुद्रा दिली. काय होतं त्या मुद्रेत? त्या मुद्रेत महाराष्ट्राचा भविष्यकाळ होता. त्या मुद्रेत स्वराज्य होतं, त्या मुद्रेत सुराज्य होतं, त्या मुद्रेत पिढ्यानपिढ्यांचं भवितव्य होतं. शहाजीराजांनी आपल्याला पुत्राला दिलेली ही महत्वाकांक्षा होती, आपल्या पुत्रावरचा हा प्रगाढ विश्वास होता. काय म्हणतायत शहाजीराजे? प्रतिपाच्या चंद्र लेखेव मुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता. काय सांगताय राजे? प्रतिपदेच्या चंद्रेच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. स्वप्नही दिलं आणि विश्वासही, आणि खात्री किती एका पित्याला. अहो नुकतेच निघालेत, अजून पोहोचायचंय पुण्यात, राज्याला सुरुवात व्हायचंय, आरंभ व्हायचाय, अजून कशात काही नाही. आणि बेंगलोर मध्येच असताना शहाजीराजे शुभाराजांना सांगतायत, खात्री आहे आम्हास, तुम्ही राज्य उभा कराल, उभा केलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि राजे एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. एका पित्याला आपल्या पुत्रावर केवढा विश्वास आहे. विश्वासच बळ देतो, विश्वासच प्रेरणा देतो, विश्वासच प्रोत्साहन देतो. तो विश्वास घेऊन शुभाराजे निघाले. आणखी काय दिलं? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं शहाजीराजांनी शुभाराजांच्या सोबत. नव्हे, उद्या तुम्हाला तुमचं असंच मंत्रिमंडळ उभा करायचं आहे, हे स्वप्न दिलं त्या छोट्या मंत्रिमंडळाबरोबर. आणि काय दिलं? आणि दिला भगवा ध्वज. एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय, शुभाराजे तुम्ही जे राज्य उभा कराल, तुमच्या राज्याचा हा स्वराज्य ध्वज असेल, हा दौलत ध्वज असेल. पण राजे ध्यानी ठेवा, हा भगवा पेलणं कुणालाही जमत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. हा साधा नाही. हा भगवा आहे भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अस्मितेचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा राज आहे. हा भगवा फडफडत राहू द्या, खात्री आहे. आपल्या पित्यानं दिलेलं ध्येय घेऊन शुभाराजे माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात आले. 12 वर्षाच्या शुभाराजेंना दिलेला हा संपन्न वारसा होता. 6 जून 1674ला आपल्या पित्याची ही सगळी स्वप्न शिवाजी महाराजांनी याच मातीत पूर्ण करून दाखवली. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, 50 वर्षाचं. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं.
पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे. प्रत्येक महाराजांची 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर प्रत्यक्ष युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. स्वराज्य म्हणजे माझं राज्य. महाराजांनी राज्य उभा केलं पण नाव शिवराज्य नाही दिलं. दिलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता, पण नाव ठेवलं स्वराज्य. नावापासून नियोजन आहे. स्वराज्यच का, या मातीतल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य माझं राज्य, आणि मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, ही उर्मी इथून पेरली महाराजांनी. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? हो? कारण घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. काय केलं महाराजांनी? इथल्या प्रत्येकाला महामंत्र दिला, हे तुझं आहे, तुलाच उभारावं लागेल, तुलाच लढावं लागेल. जगाच्या पाठीवरची अद्भुत क्रांती आहे. कुणाच्या जोरावर केली शिवाजी महाराजांनी? प्रशिक्षित फौजेच्या की कवायती फौजेच्या? कोण होतं सोबत? 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची, चड्डी लंगोटीतली सखी सोबती सवंगडी मंडळी महाराजांनी गोळा केली आणि यांच्या बळावर हे स्वराज्य उभा केलंय. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. एवढ्या अल्पावधीतली जगाच्या पाठीवर दुसरी क्रांती नाही. फक्त 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य, आणि कुणाच्या बळावर? या मातीत उगवलेल्या शेतकऱ्यांच्या बळावर ही शेतकऱ्यांनी केलेली क्रांती आहे. नांगर मोडून नांगराच्या तलवारी करून हातात त्या घेऊन स्वराज्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारलेलं हे स्वराज्य आहे. काय दिलं महाराजांनी? काय सांगून मिळवली ती माणसं? बघा ना, आमच्या तानाजींनी मुलाचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आला, राजे रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. तसं सर्दी सुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि मुलाचं लग्न बाजूला टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाही. मला राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंढाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय? महाराजांनी कधीच कुणाला सांगितलं ये मी सांगतोय म्हणून कर, अजिबात नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, जर तुला वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. जर तुला वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. जर तुला वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. मी म्हणतोय म्हणून नाही. इथला प्रत्येक जण जो आला ना तो स्वतःच्या राज्यासाठी, हे माझं आहे ना, मग हे टिकवणं, वाढवणं, संवर्धित करणं ही जबाबदारी माझी आहे. शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांकडनं महाराजांनी प्रेरणा घेतली आणि महाराज स्वतः प्रेरक झाले आणि त्यांनी असंख्यांना प्रेरणा दिली आणि त्यातनंच या मातीत नॅशनल कॅरेक्टर्स उभा राहिली. काय केलं महाराजांनी? राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय, राष्ट्रीय आदर्श घडवलाय. कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं. स्वराज्य म्हणजे माझं,
माझं राज्य, आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य, लोकांचं हित पाहणारं राज्य. शिवचरित्र म्हणजे अफजल खानाचं पोट ते शाहिस्ता खानाचं बोट एवढ्यापुरता मर्यादित नाही. अफाट असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी अपूर्व कार्य केलं नाही. अफाट आहे सगळं, अफाट. आताचं राजकारण अर्थकारणावर अवलंबून आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यावर आधारलेलं होतं. हे वैशिष्ट्य आहे. काय विचार असतील, काय व्यापकता असेल. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच नाना जाती पंथ आणि धर्मांनी मिळून बनलेला आहे. हे विविध जाती पंथ धर्म एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यामध्ये एकसंगता निर्माण करणं कठीण. एकसंगत झाले तर त्यांच्यात एकत्व निर्माण होणं कठीण, आणि एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व तयार होणं कठीण. हे सगळ्यात कठीण काम या मातीमध्ये फक्त एका महापुरुषांनी केलं, ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. काय विलक्षण काम असेल. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराज श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन महाराज बाहेर आले. बाहेरचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. एक ध्यान महालही तिथं उभारला. एके दिवशी मंदिरातनं दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराजांनी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या छताच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण चौथं गोपूर बांधायचं राहिलंय. ते तसंच अपुरं आहे. आणि तक्षणी महाराजांना वाटलं हे अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी लगेच आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले. हे अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले. हे अपुरं काम पूर्ण करा, गोपूर बांधा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. आणि गोपूर बांधून झाल्यावर सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकानी मंदिरात दर्शन घेतले, कित्येकानी पाहिले चौथे गोपूर आपले रे, पर बांधावे असे कुणालाच वाटले नाही. ते वाटले फक्त शिवाजी महाराजांना. धन्य ऐसा राजा होणे नाही. अरे या राजाची कीर्ती लोकांना कळायला हवी. हे राजे आपल्या समोर प्रेरणा द्यायला सतत असायला हवे, आपल्या सोबत राहायला हवे. काय करता येईल. अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकमध्ये आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार त्याच बघत होत्या. आमचा सखोजी नावाचा सरदार, त्याला वाटलं सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. सावित्रीबाई नावाच्या कुणी बाई आहेत, सहज पराभव करता येईल. आणि सखोजी काही सैन्य घेऊन गेला, बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी सखोजींचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झालाय हे जर महाराजांना कळालं तर सखोजीने आणखी बलाढ्य फौज गोळा केली आणि प्रचंड फौज घेऊन तो पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर कोसळला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला. कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दीशी वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या पुढ्यात उभा राहिल्या. सावित्रीबाईंना माहिती आहे आपण कैदी आहोत,
आपण पराभूत आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनवायच्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, काय शिक्षा द्यायची ती मला द्या, पण या सगळ्या प्रसंगात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं. दूध पाजून झालं आणि महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो. सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून यांना चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काय कळे ना, कैसा राजा, कैसा ऐसा राजा होणे नाही. अरे मी पराभूत आहे, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा मला आपली बहीण मानतो, माझं राज्य तर मला परत देतोच, पण बहीण म्हणून चोरी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य. या राजांचं हे मोठे पण लोकांना कळायला हवं, या राजांची ही कीर्ती लोकांना समजायला हवी. आणि म्हणूनच या प्रसंगाची 3 दगडी शिल्प या सावित्रीबाई देसाईंनी तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी शिवाजी महाराजांचं कोरलेलं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं जिवंत स्मारक आहे कर्नाटकमध्ये. महाराजांची नैतिक मूल्य, महाराजांनी राजकारण करता करता लोकमानसांना आणि उद्याच्या पिढ्यांना दिलेला जो संपन्न संस्कार वारसा आहे, हे महाराजांचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. काही माणसं पराक्रमी असतात पण ती चारित्र्य संपन्न असतातच असं नाही. काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण ती पराक्रमी असतातच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. का माणसं महाराजांसाठी समर्पित व्हायला तयार आहेत? का माणसं स्वराज्यासाठी मरायला तयार आहेत? काय आहे या सगळ्यांची काळजी महाराजांनी घेतली आहे. सगळ्यांची. स्वराज्याचा वचननामा काय, कशासाठी हे स्वराज्य आहे, कुणासाठी आहे? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून अट्टात चाललाय, राज्याभिषेक करून घ्यायचंय म्हणून हे चाल नाही. का चाललंय हे सगळं? स्वराज्याचा वचननामा काय? एकच, सर्वांस पोटास लावणे आहे. या मातीत उगवलेला प्रत्येक जण, सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरववाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सगळी पोटाला लागली पाहिजे. बस. का? भरल्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे ताट राहतात आणि रिकाम्या कोटी माणसं झुकलेली असतात. इथल्या माणसांचा स्वाभिमान जर जागा करायचा असेल, पाठीचा कणा ताट ठेवायचा असेल, तर पहिलं काम यांची पोटं भरायला हवीत. पोटं भरण्यासाठी यांच्या हातात दाम हवं, दाम येण्यासाठी ह्यांच्या हाताला काम हवं. महाराजांनी पहिलं जर काय केलं असेल तर इथं लोकांच्या हाताला काम दिलं. आज महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात उभा केलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधलेत. स्वराज्य बळकट करणं, स्वराज्य रक्षण करणं हा या गडकोटांचा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे.
राज्य आपलं कधी वाटतं? जर त्या राज्याच्या उभारणीत, त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर. महाराजांनी इथल्या प्रत्येकाचा सहभाग या स्वराज्यात घेतला. हे त्याला त्याचं कार्य वाटू दिलं, त्याचं काहीतरी यात आहे याचा अभिमान त्याच्या उरात दाटू दिला. अहो, एखादा सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा, त्याने रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची, ते जहाज युद्धात उतरायचं, युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा, त्या 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 जहाजाची फळी मी रांधलीये मी. कोण आनंद दिला महाराजांनी. इथला प्रत्येक जण या आनंदासाठी मीही सहभागी आहे या उदात्त मंगल कार्यात, त्यासाठी मरायलाही तयार व्हायचा. हे वैशिष्ट्य आहे. सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या महाराजांनी, गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणास बी नसेल द्या, खत नसतील द्या, बैलजोडी नसेल द्या, घाटावरचा माल घाटावर आणून विका, घाटावरचा माल घाटाखाली नेऊन विका, शेतकऱ्याचा फायदा कैसा होईल ते बघा. सक्त आज्ञा आहेत महाराजांच्या, सक्त. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात सुलतानी कोसळलीच आहे, पण आसमानी सुद्धा एवढी भयान कोसळली आहे. दुष्काळ इतका प्रचंड पडलाय की पोटाच्या भुकेमुळे माणसं मेल्या जनावराच्या प्रेताकडे बघू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान अवस्था असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरायला शिकवलं, हे वैशिष्ट्य आहे. सिद्धी जव्हरचा वेडा पन्हाळ्याला पडलाय. राजांचं रूप घेऊन शिवा काशीत सिद्धी जव्हरच्या भेटीला गेले, मारले गेले. मला प्रश्न पडतो, शिवा काशीद आणि शिवाजी महाराज यांची भेट किती दिवसाची आहे? यांची ओळख तरी किती आहे? 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळा घेतला आणि त्याच्यानंतर काही दिवसात त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली काही तरणीबाण पोरं स्वराज्यात सामील झाली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा हा शिवा काशीद. आणि अवघ्या 3-4 महिन्यात सिद्धी जव्हरचा पन्हाळ्याला 65,000 वेडा पडलाय. आणि 6 महिन्यानंतर 6 महिन्याच्या ओळखीत महाराज नुकत्याच स्वराज्यात आलेल्या या शिवाला विचारतायत, शिवा आमचं रूप घेऊन जातोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो. गेला, मेला. त्या 6 महिन्याच्या ओळखीत महाराजांनी या शिवा काशीच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवा काशीत मरायला तयार व्हा. एका काळोख्या किर्र पावसाळी रात्री महाराज बाजी बांदल देशमुख आणि बाजी प्रभू देशपांडेंना घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूकडनं निसटले. 21 तास अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर आले आणि बाजीप्रभूंना चाहूल लागली. सिद्धी पाठलागावर आहे आणि बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा, आम्ही निमे लोक येथे झुंजितो, आम्ही साहेबकारी मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजीप्रभू? निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा, आम्ही निमे लोक येथे झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो, आम्हाला आमची काळजी नाही, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ आहेत, तुम्ही जा. महाराज म्हटले, नाही नाही बाजी, लाख मेले तरी चालतील, नाही सोबत लढू, सोबत झुंजू आणि खडाडले बाजी नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. राजे निमे लोक घेऊन पुढे निघाले आणि निम्या लोकांनिशी त्या गजखिंडीमध्ये बाजी झुंजत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. तोफांचे आवाज कानावर पडले आणि मग बाजीने श्वास सोडला. काही दिवसानंतर महाराज या बाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू या दोघांना 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि या बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी
ही योजना शिवाजी महाराजांची. 350 वर्षापूर्वी काय व्यवस्था केली आहे महाराजांनी, काय व्यवस्थापन आहे राज्यांचं, इथल्या प्रत्येक गोष्टीच. आता ठीक आहे, ज्यांची मुलं योग्य वयात आली त्यांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेता येईल, अनुकंपा तत्वावर नोकरी देता येईल. पण असे काही सैनिक आहेत जे धारातीर्थी पडले, पण मुलं छोटी आहेत, लहान आहेत, त्यांचं काय? महाराजांनी त्यांच्यासाठी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या मुलांची सगळी जबाबदारी स्वराज्य घ्यायचं. त्यांच्या संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची, ते योग्य वयात येईपर्यंत सगळी जबाबदारी स्वराज्याची. आणि योग्य वयात आले की त्यांना स्वराज्यातच नोकरी. बरं ठीक आहे, ज्यांची मुलं छोटी आहेत त्यांचं झालं. पण असे काही सैनिक असतील की ज्यांना मुलबाळच नाही, फक्त नुकतंच लग्न झालंय, आता विधवा पत्नी आहे, तिचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. ही पेन्शन किती द्यायची त्याच्या पत्नीला हेही ठरवलंय महाराजांनी. तो सैनिक युद्धात धारातीर्थी पडला त्यावेळी त्याला शेवटचा पगार किती, त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून द्यायची. काय व्यवस्था आहे. काही सैनिक असे असतील अजून लग्नच नाही, आता म्हातारे आई वडील आहेत, त्यांच्यासाठी अडीशेरी नावाची योजना आणली महाराजांनी. त्या वयोवृद्ध आई वडिलांना दर महिन्याला 2.5 शेर धान्य स्वराज्यातून दिलं जायचं, काळजी घेतली जायची. का म्हणतायत बाजी प्रभू, आम्ही साहेबकारी मरितो, आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. किती विलक्षण केलंय. लढाया म्हणजे शिवचरित्र नव्हे, राज्याची घटना बनवली आहे शिवाजी महाराजांनी. घटनेनुसार राज्य चालतंय. हेनरी ऑक्झेंडेन राज्याभिषेकाला उपस्थित होता महाराजांच्या. तो लिहितोय की सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर राजचिन्ह लटकवलेली आहेत. आणखी वर्णन करतोय तो, एका सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर सुवर्णांकित तराजूला समपातळीत लोंबणारी 2 तराजूची प्याती आहेत. 350 वर्षापूर्वी न्यायशास्त्र जन्माला आलं नव्हतं. आधुनिक न्यायशास्त्र शिवाजी महाराजांच्या नंतर 150 वर्षांनी अस्तित्वात आलं. पण निपक्ष न्यायदानाचं प्रतीक म्हणून तराजू समपातळीत लोंबणारा हा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी आपल्या सिंहासनाजवळ ठेवलाय. लोकांना ग्वाही दिली आहे, हे राज्य निपक्ष न्याय देईल. हेनरी ऑक्झेंडेन हे नमूद करून ठेवतोय, स्वतंत्र न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. मी जरी छत्रपती असलो, न्यायदान करायला स्वतंत्र न्यायाधीश आहेत. हे केलंय. 6 जून 1674 महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही असणारं राष्ट्र ठरलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. काय विलक्षण आहे. रयतेचं राज्य का म्हणायचं, सुराज्य का म्हणायचं. स्वराज्य निर्माण केलं पण त्याचं सुराज्य करणं हे महत्वाचं आहे. राज्य आपलंच आहे, पण आपल्याच राज्यात आपल्याला मोर्चे काढावे लागतात, त्याला सुराज्य म्हणता येईल. महाराजांनी सुराज्य घडवलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. आणि महाराजांचा हा राज्याभिषेक उधळून लावावा यासाठी त्यानं आपल्या दूध भावाची नेमणूक केली होती. त्या दूध भावाला सांगितलं होतं महाराजांचा राज्याभिषेक होताच कामा नये. हा दूध भाऊ होता कुठं? तुमच्याच नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यात भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूधभाऊ होता, ज्याच्यावर राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी होती. आणि त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचंय, पण नाव जोरात आहे हो, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. पूर्वी आपली नावं पण जोरात होती.
तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आम्ही आमच्या हाताने आमची नावं बदलली, दुसऱ्याची हंजी हंजी करायची सवय लागली. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, याच्यावर जबाबदारी होती महाराजांचा राज्याभिषेक उधळायची. खान जहान बहादूर खान, कोकलताज, शहबाज जंग. पण तरी राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर दिलं होते. तू असं म्हणतो मी प्रचंड उत्तरेकडनं प्रयत्न केले, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती शिवाजी महाराज छत्रपती व्हावेत. आम्ही पामर काय करणार? पण बहादूर खानाला कल्पना आहे, औरंगजेब असा तसा आपल्याला सोडणार नाही. आपल्यावरचा त्याचा राग असा सहजासहजी जाणार नाही, हा ताप देणार. पण औरंगजेबाचा आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानाची धडपड चाललेली. त्याला माहिती आहे औरंगजेबाचं दुखणं, त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे टेबला खालून दिलं की टेबलावरनं काम होतं. पैसा म्हणलं की औरंगजेब पागळतो हे बहादूर खानाला माहिती आहे. त्यांनी आपल्यावरचा राग जावा यासाठी तातडीने औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या, म्हणजे हे 1 कोटी रुपये आणि 200 दक्षिणी घोडी मी लगेच आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबानं वाचलं, 1 कोटी नगद, भले पट्टे शाबा शाबा दे दे, लवकर 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 दे, आणि इथनं पुढे जरा नीट राहा. 1 कोटी म्हणल्यावर निम्मा खाली औरंगजेब. त्याचा रागच गेला बहादूर खानावरचा. पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. यशस्वी का झाले महाराज? महाराजांचं गुप्तहेर खातं. औरंगजेबाला बातमी मिळते आणि त्याच्या दुसऱ्या क्षणी ती बातमी महाराजांपर्यंत पोहोचते. महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं गोपनीय होतं की त्या गुप्तहेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय इतरांची नावं अजून इतिहासाला माहिती नाहीत. हे गुप्तहेर खातं किती गोपनीय काम करत असेल. महाराजांना कळालं बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव येते झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज सांगतायत, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकाराचं नाही. माणसं यशस्वी कोण होतात? जी कारण सांगत नाहीत ती. कारण सांगणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, अजिबात नाही. म्हणजे हल्ली मी एखाद्याला विचारतो, काय काय आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना सांगा हो, काय होतं महाराजांकडं? काही नाही, तरी शून्यातनं राज्य उभा केलं. कुठं महाराज बोललेलं दिसतंय, कोणी मला सैन्य दिलं तर राज्य उभा करीन म्हणतो? नाही हो, जे आहे त्यातूनच त्यांनी राज्य उभा केलं. आमच्या पोरांना ते सांगा. आमची पोरं फक्त कारण देतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं करून घ्यावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकावं. हंबीररावांना विचारलं, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे. आणतो. हंबीरराव असं नाही म्हटलं, नाही बरोबर आहे महाराज, पण 10 दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही सर्दीची अलर्जी आहे, बघू ना नंतर, भू द्या ना पावसाळा. आणतो. बरं, अन्न सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खरी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग 50,000ची फौज महाराजांकडे रायगडावर आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग
आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची कायम. हंबीररावांनी काय केलं, त्या 10,000 राज्य राखीव दलातले 9,000 आपल्या सोबत घेतले. 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले आणि घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. करकुंबवरनं बहादूरगड एका झेपेचा. 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंबला आणि 7,000ची फौज घेऊन हंबीररावांच्या हाताखालचा सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात आला आणि पुण्यातनं रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि तो नगरवरनं श्रीगोंद्याच्या दिशेनं निघाला. आता नगरवरून 7,000ची फौज जशी श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं निघाली, या 7,000 मराठ्याने अवघा कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल तसे बडवायला सुरुवात केली. मराठ्यांचा रणघोष चालू झाला आणि हा रणघोष बहादूरगडाच्या कानावर गेला. एक हेर धावत धावत बहादूरखानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा, ते तर रात्री येतात. आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. दिवस शुभ आहे का? मोगलांचं सैन्य अफाट, महाराजांचं सैन्य फार कमी. अमावस्येच्या किर्र काळोखाचा फायदा घ्यावा आणि बलाढ्य फौजेवर छापेमारी करत त्यांचा खुर्दा उडवावा, हे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र. त्यामुळे मोगलांना माहिती आहे मराठे दिवसा येत नाहीत, रात्रीच. पण दिवसा बहादूर खानाला प्रश्न पडला. तोपर्यंत हर हर महादेवच्या किलकारा त्याच्या कानावर पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पटली. आले आले आलेत. पण दिवसा आलेत याचा अर्थ भयानक आले असणार. आपली फौजच इथं 35,000 आहे आणि तरी मराठे दिवसा आलेत म्हणजे मराठे 50,000 तरी असणार. बहादूर खानानं काय केलं, आपली 35च्या 35,000 फौज बहादूरगडातनं बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवली तिथं आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या दिशेनं. इकडून मराठे तावात हर हर महादेव करत उसळला बहादूर खान. दिंदी आक्रमण. दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, भयान धुमाचक्री मारणार. कराडला बहादूर खान आक्रमण. उसळले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गिअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मराठे पुढंच, मराठे मागं वळून पण बघेनात. 15-20 मैल झाल्यावर बहादूर खान म्हणला, रुक जाओ रुक जाओ. गए हो, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. बहादूर खानानं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 5-10 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान, काय पद्धत आहे का? अशी असते का राव लढाई? पण करतो काय? मराठे पाठीमागून येतात म्हणल्यावर बहादूर खानानं परत आपलं सैन्य वळालं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे भयानक संतापात, आता घुसायचं आणि कापायचं. तावात येत असलेले मराठे बघितले, बहादूर खान संतापला. यलगार आक्रमण. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार. कडाडला बहादूर खान, उसळले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्याने परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. परत मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल, 10 मैल, 15 मैल, 20 मैल. मराठे पुढंच. मराठे काय थांबायचं नाव घेत नाहीत. हे बघितल्यावर बहादूर खान म्हणला, रुक जाओ रुक जाओ. गए. उगा हुलकावणी द्यायला आलते. आता नाही यायचे परत, चलो वापस. सैन्य वळवलं बहादूर खानानं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 10-15 मैलच गेला असेल त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाला कळे ना, अरे काही लपाछपी चालली आहे का? काय पद्धत काय आहे? पण त्याच्या लक्षात आलं. तो आपल्या सैनिकांना म्हणाला, सजग राहा, सावध राहा. सैतान है ये मराठे,
कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. मराठे है ना झुकते है ना रोकते है. आता काय व्हायचं ते होऊ द्या. जातील तिथपर्यंत ताणायचं. आता जातील तिथपर्यंत ताणायचं. बस ठरलं बहादूर खानाच. आणि बहादूर खानानं सैन्य बोलावलं. निघाला मराठ्यांच्या दिशेनं. मराठे सुद्धा संतापलेले. आता घुसायचं कापायचं. तावात मराठे फुटाले. उचलले मराठे हर हर महादेव. संतापला बहादूर खान. बघता बघता तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भाग. पण बहादूर खानाचं ठरलं होतं आता सोडायचं नाही. आता जातील तिथपर्यंत ताणायचं. मराठे पुढं मोगल मागं. मराठे पुढं मोगल मागं. 5 मैल 10 मैल 15 मैल 20 मैल मराठे नगरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठ्यांनी नगर सोडलं. शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. मराठे पुढे सरकले. बहादूर खान शिरूरला पोहोचला. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला, हुजूर गए हो, अब लौट चल. तू गप. काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत ताणायचं. वास सोडायचं नाही. बहादूर खान ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठे रांजणगावला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान मागच. पण मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि उरलेले मराठे सिंहगडाच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच नात. यही तो थे, कहा गए, ढूंढो. सगळं मुघलांचं सैन्य मराठ्यांना शोधायला लागलं, पण सापडतील ते मराठे कसले. शोधून शोधून बहादूर खान दमला. त्याचं सैन्य वैतागलं. मराठे गवसेच नात. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. मराठे सापडेच नाही म्हणल्यावर मग बहादूर खान निघाला. आपल्या सैनिकांना म्हणाला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हासिल की हमने. मराठे भाग गए, भगड़ों को भगा दिया, खासी जीत मिली हमें, चलो वापस. आणि छाती काढून जिंकल्याच्या विर्भात बहादूर खान निघाला पुण्यावरनं माघारी. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजेनिशी पार पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी करकुंबला उभा असणाऱ्या हंबीरराव मोहितेंना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. हेकडून रान मोकळंच आहे. हंबीररावांनी आपली 2,000 फौज सोबत घेतली. एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थांबून सुजवले. हात जाऊन 1 कोटी उडवले. 200 घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तो सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगद 200 दक्षिणी घोडी घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावरनं करकुंब सांडस पाटस करत पुण्यातून रायगड इकडे जीतम जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, बहादूर खानाला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने विचारलं, ये क्या है. तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन. मरहट्टे हुजूर. मरहट्टे तो हम किन के पीछे थे. मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था. मरहट्टे हुजूर. ऐसे कैसे हो सकता है. ऐसा हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं असं बनवलं आहे. मराठ्याने असं फसवलं. म्हणजे 7,000ची फौज आपल्याला इकडून इकडं पळवत घेऊन गेली आणि 2,000 मराठ्यांनी तोपर्यंत मोहीम फतेह केली. या खुदा कैसे है ये मराठे. मला सांगा, शत्रू सैन्य किती होतं बहादूरगडावर. 35,000. महाराजांचं सैन्य किती. फक्त 9,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला उभा राहा. माघार घेतली, परत फिरले. नकोच लढायला. नकारात्मक विचार केला. काय केलं महाराजांनी. ठीक आहे, त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे, आपली वाढवताच येत नाही. ठीक. मग महाराजांच्या यशाचं एकमेव कारण आहे, प्रत्येक संकटाच्या वेळी महाराज एक दार बंद झालं तर दुसरं दार उघडतायत, पर्याय निर्माण करतायत. आपल्यासाठी एक दार बंद होतं ना, तर तो परमेश्वर इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. आमची अडचण काय, आम्ही एकाच दारावर धडका मारत बसतो. दार तर फुटत नाही, पण डोकं फुटवून घेतो.
मग वळून बघतो, ही होतीच की उघडी. तो बघायचा कधी? महाराजांनी पर्याय काढले, जागेवर नाही थांबले. त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे, आपली वाढवताच येत नाही. ठीक आहे, मग त्याचे कमी करा. काढला ना पर्याय, आपले वाढवता येत नाही ना, ठीक आहे, मग त्याचे कमी करा. केले ना कमी. 35च्या 35,000 इकडे पुण्यात नेऊन ठेवले. वॉचमन गेटमन कडनं 1 कोटी मिळवले. पर्याय निर्माण करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजा पुढे 2 आरोपी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी चक्कर येऊन तिथंच बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्यानं त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो मला ऐकली ना. अरे मग फाशी झाली आपल्याला? म्हणला हो. मग अरे भीती नाही वाटत तुला? मरणार आहे आपण. ते मला सोड रे फाशी बिशीचं. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. आणि नेमकी मला फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. ह्या कायद्याला काय कळे ना. त्यानं परत विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची चर्चा राजानं ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? अरे काय डोक्यावर पडलाय का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेव. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. म्हटलं असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे चल, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला दिलं 1 वर्ष. पण ह्या पहिल्या कायद्याला काय कळे ना. त्यानं परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हणला, घोडा उडतो वैल का? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काय होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. जिंकत कोण? पराभूत होतात ते नव्हे. पराभूत झालो म्हणून जे माघार घेतात ते हरतात. तुम्ही किती यश गाठलं याच्यावरनं तुमची उंची ठरत नाही. तुम्ही पडूनही पुन्हा किती वेळा उठून उभा राहिला यावर तुमची उंची आणि यावर तुमचं यश ठरतं. माघार नाही यशाचं सर्वोत्तम सूत्र आहे. बस जिंकल्याशिवाय माघार घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं, झेपावत राहा ध्येयाच्या दिशेनं, स्वप्नांच्या दिशेनं. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. सरपटता येत नाही, घसरत जा. पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जा. यश स्वागताला उभा आहे. केवढा महामंत्र दिला महाराजांनी. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. 35 वर्षात क्षणभर विश्रांती प्रकार नाही. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हाच पर्याय निर्माण केला महाराजांनी. 35,000च्या फौजेच्या तावडीतनं 1 कोटी मिळवले. 1 कोटी मिळाले. मला सांगा, प्रत्यक्ष लढाई झाली का हो? काय हानी झाली का? काय तोटा झाला का? आणि फायदा 1 कोटी. सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. हे महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. आणि उगाच संकटांचा बाऊ करतो. उगाच पळून जाऊन नाही,
भिडून आणि लढूनच संकट जिंकता येतात, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. 1 कोटी मिळवले, आम्हाला 1 कोटी पार्टी नाही हो. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी ठरवते. महाराजांनी नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्यापुरतं नव्हतं केलं, 1 कोटी मिळवल्यानंतर पुढं काय त्याचाही विचार करून महाराजांनी त्याचंही नियोजन केलंय. महाराजांना माहिती आहे 1 कोटी मिळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार, तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि राजधानी रायगडावर हल्ला चढवेल. लाखाभराची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चालून आला तर रायगडावर आपलं सैन्य फक्त 10,000, राजधानी राखावी कैसी. मग बहादूर खानाचं आक्रमण थोपवलं पाहिजे, थोपवलंच पाहिजे. कुठपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे, थोपवायचंच आहे, थोपवलंच हवं. सुरू झालं महाराजांचं राजकारण. आणि मग महाराजांनी आपला वकील काझी हैदर त्याला पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. काझी हैदर बहादूरगडावर पोहोचले, बहादूर खानाची भेट मागितली. बहादूर खान भेटच नको बाबा, ते बनवतात फार, पण संकेत असतो वकिलाची घ्यावी भेट. नाईलाजाने घेतली बहादूर खानानं. क्या है? तसे काझी साहेब म्हणले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. ह्याचे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो, पण हुजूर आमच्याकडनं चुकून झालं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट, अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. जेव्हा आला महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या जळतायत हो, 2 दिवस जेवले नाहीत महाराज. शेवटी आज महाराज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः जा, बहादूर खान साहेबांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहे. आणि बहादूर खान साहेब सांगतील तेवढ्या आम्ही स्वतः जातीनं यायला तयार आहे. एवढा ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले संभाजी महाराज, मग आता चाव्या आणायच्या. मग संभाजी महाराज कधी येत आहेत? काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. काझी हैदर म्हणले, हे आमचं महाराज सगळे तुम्हाला देणारच आहे, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, स्वतः येणं, या सगळ्याला औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. बस एकदा बादशहांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, मान्यतेचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना? दिले 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 दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. पण तो काय आत्ताचा काळ नाही हो, काय पाहिजे? मान्यतेचे शिक्क्याचे कागद. कोणाकडनं? औरंगजेबाकडनं. लगेच बहादूर खानानं औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय, लावला फोन. हा अलंपना, आलेत वकील महाराजांचे. हो नाही नाही देतो म्हणतायत 10 किल्ले. विनाट हो नाही ना विनाट, हा नाही संभाजी महाराजांना नाही पाठवतायत. हो नाही स्वतः येतो म्हणले महाराज. हो नाही फक्त तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद पाहिजेत. हो शिक्क्याचे कागद हो पाहिजेत. हा ईमेल करताय, व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करायचंय? शिक्क्याचे कागद हवेत. हा निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. तो आग्र्यातून औरंगजेबाकडनं शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं द्यायला तयार आहेत म्हटल्यावर 4 महिने बहादूर खान निवांत. मात्र या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज मग म्हटले, या आता कधी पण औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेऊन पोचली लोक बहादूरगडावर. जसे कागद पोचले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा ते मान्यतेचे शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या. वकील गेले रायगडावर, महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हणले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. का? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवली? कधी? अहो तू हंबीरराव आलते. कुठं?
अहो ते तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी आमचे 1 कोटी पळवले. मग तुमचे काजी आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाग दाखवला की आमचा पुत्र धरावा तुम्हाकडं, तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले वकील. तिकडे बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले, बहादूर खानाने विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. बरं, सगळं औरंगजेबाला कळवलंय हो, शिक्क्याचे कागद आलेत. आता काय सांगावं औरंगजेबाला? बिचारा बहादूर खान, जे घडलं होतं ते सगळं परत औरंगजेबाला कळवलं आणि खाली एक वाक्य लिहिलं, हुजूर, त्या शिवाजी राजाने आम्हाला परत फसवलं. त्याच्या या पत्रावर औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार, इथून प्रचंड बजमीत घेऊन जाता, अफाट खजिना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता, तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूफुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. म्हणला, हुजूर, आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर, ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. आता काय उत्तर देतो औरंगजेब? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. त्याला भीती होती. सरदारांचा पराभव झाल्यावर किमान त्यांच्यावर रागावता तरी येत आहे, पण आपलाच पराभव झाला तर रागवाव कुणावर? इतिहासाच्या पानावरचा आपला मान कमी होऊ नये म्हणून औरंगजेब चुकून महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रात आला नाही. पण महाराजांकडे नुसती दृष्टी नव्हती, दूरदृष्टी होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आमच्या पिढ्यांना दृष्टी नको, थोडी दूरदृष्टी द्या. भविष्यात पाहायला शिकवा. महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा अर्थसंकल्प मांडलाय आणि राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याच्या मांडलेल्या अर्थसंकल्पात महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होणांची तरतूद केली आहे. एक होण $4.25 रुपयाचा, 2.5 लाख होण म्हणजे 7.5 लाख रुपये त्यावेळेचे. महाराजांनी फक्त स्वराज्यातल्या गडकिल्ल्यांसाठी 7.5 लाख रुपये ठेवलेत. 7.5 लाख रुपये गडकोटांसाठी खर्च बघितल्यावर मंत्रीगण विस्फारले. महाराज, इतका खर्च गडकोटांसाठी? महाराज म्हटले, हा खर्च नव्हे, ही गुंतवणूक आहे. आणि महाराज सांगतायत, आज ना उद्या औरंगजेब महाराष्ट्रात येणार. कदाचित मी असेन, कदाचित मी नसेन, पण तो येणार हे नक्की. तो जेव्हा येईल त्यावेळी माझा एक गड त्याच्याशी 1 वर्ष झुंजला पाहिजे. हे 7.5 लाख रुपये कशासाठी गुंतवणूक का? उद्या भविष्य काळात ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रात येईल त्यावेळी माझा एक गड त्याच्याशी 1 वर्ष झुंजला पाहिजे. आज मितीस 360 गड आपल्या हाती आहेत. एक गड 1 वर्ष म्हणजे औरंगजेबास 360 गड घ्यायला 360 वर्ष लागतील. काय नियोजन आहे महाराजांचं. आपण आहोत तोपर्यंत नाही, आपण नसल्यानंतरही हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. शत्रूचा, उद्याच्या शत्रूचा विचार महाराजांनी आज केलाय. 7.5 लाख रुपयांची इथल्या गडकोटांसाठी तरतूद, तरी महाराजांनी विचार केला. कदाचित औरंगजेब महाराष्ट्रातले सगळे गडकोट घेईलही. मग इथून 650 मैल लांब महाराज तामिळनाडूमध्ये गेले, वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतला आणि तिथंच महाराजांनी 2 नवे किल्ले बांधले. एकाचं नाव आहे साजरा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोजरा. तामिळनाडूमध्ये शुद्ध मराठीत असणारे हे 2 किल्ले महाराजांनी बांधलेत. पण तरी महाराजांच्या लक्षात आलं नाही, अजून बुलंद आणि बळकट गड हवाय. महाराजांचं लक्ष गेलं जिंजीच्या किल्ल्यावर. 3 डोंगरांवर बसलेला किल्ला, सूर्यगिरी, चंद्रगिरी, रायगिरी, हजारो फूट उंचीवर पाण्याचा खंदक आहे आणि त्याच्यात तो किल्ला अभेद्य आणि बळकट. महाराज 40,000ची फौज घेऊन जिंजीचा किल्ला घ्यायला गेले.
महाराजांनी विचार केला, गड बघितला आणि आपली फौज 40,000. महाराजांनी विचार केला, हा गड 40,000 फौजेने घ्यायचा म्हटलं तर 2.5 महिने लागतील. म्हणजे 40,000 लोकांचा 2.5 महिन्याचा खर्च. महाराजांनी आकडा काढला, रक्कम काढली. नाही, स्वराज्याच्या तिजोरीला हा भार पेलवणार नाही. 40,000 फौजेचा 2.5 महिन्याचा खर्च नाही. महाराजांनी जिंजीच्या किल्लेदाराशी बोलणं लावलं. किल्लेदार वश झाला आणि अवघ्या 50,000 रुपयात महाराजांनी जिंजीचा किल्ला घेतला. महाराष्ट्रातल्या गडांसाठी 7.5 लाख रुपये आणि जिंजीच्या किल्ल्यासाठी 50,000 रुपये अशी 8 लाखाची तरतूद महाराजांनी भविष्यातल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी केली. काय नियोजन आहे महाराजांचं. औरंगजेबाची फौज त्याच्यासोबत 7.5 लाख असायची. म्हणजे औरंगजेबाची छावणी पडली की 3.5 मैल लांब आणि 3.5 मैल रुंद एवढा परिसर व्यापून जायचा. महाराज का म्हणतायत 1 किल्ला 1 वर्ष लागलं पाहिजे घ्यायला. अहो 7.5 लाख लोकांचा एका दिवसाचा खर्च काढा की. 7.5 लोकांचा एका वर्षाचा खर्च किती होईल. कुणाची तिजोरी असू द्या हो, शक्य आहे का ते. मोगलांचा प्रत्येकाचा खजिना वेगळा असायचा. औरंगजेब येताना आग्र्याच्या किल्ल्याला कुलूप लावून आला, स्वतःचा खजिना घेऊन आला. औरंगजेबाचा खजिना वेगळा, शहाजहानचा खजिना वेगळा, अकबराचा वेगळा, जहांगीरचा वेगळा, बाबरचा वेगळा. 23 वर्षाचे संभाजी महाराज गादीवर आलेत आणि ह्या शिवाजी राजांचा दक्कन शिरवारी चुटकी सरशी चोरगाळून दक्कन घशात घालू असं म्हणत औरंगजेब महाराष्ट्रात उतरला आणि छावा कडाडला. येऊ द्या त्या औरंगजेबाला, अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छावाचा गनिमी कावा. आणि बघता बघता खास संभाजीराजे घोड्यावर मान टाकून झुंजत राहिले. दिवसाच्या 24 तासातले 20 तास लढत राहिले. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खात दुश्मनाशी झुंजत राहिले, कडत राहिले. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगीनच गारद झाला औरंगजेब. 1 वर्ष झालं दक्कन घ्यायला औरंगजेब एक खण घेता नाही आला त्याला. पहिल्या वर्षातच औरंगजेबाचा स्वतःचा खजिना संपला. मग त्यानं शहाजहानचा खजिना मागवून घेतला, तोही संपला. मग त्यानं जहांगीरचा खजिना दिल्लीवरनं मागवून घेतला, तोही संपला. मग अकबराचा खजिना मागवला, तोही संपला. 9 वर्षात संभाजी महाराजांनी 140 लढाया केल्या आणि एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी महाराजांची नोंद घ्यावी लागली. जो कधी झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही, ज्याने कधी तह केला नाही, जो रण टाकून कधी पळाला नाही, असीम धडाडीने जो दौडत राहिला, लढत राहिला, ते खासे संभाजी राजे. औरंगजेबानं शेवटी बाबरचा खजिना मागवला, तोही संपला. आणि या बुलंद सह्याद्रीच्या कातळाशी झुंजता झुंजता औरंगजेब हताश झाला. दख्खन घ्यायला आला होता औरंगजेब. स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन अखेर इथंच शांत झाला आणि इतिहासानं अध्याय लिहिला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. पण महाराजांची दूरदृष्टी बघा. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 26 वर्षात औरंगजेब तर संपलाच, पण मुघल सल्तनत सुद्धा पुरती खिळखिळी झाली. मुघल सल्तनतीच्या बर्बादीचा पाया महाराजांनी 7.5 लाख रुपयाची गुंतवणूक करून रचला होता. आणि महाराजांच्या याच अर्थनियोजनाच्या बळावर मुघल सल्तनत खिळखिळी होत पुढे नामशेष झाली. मात्र दिल्लीच्या तख्तावर महाजी शिंदेनी तब्बल 12 वर्ष भगवा फडफडत ठेवला. इतिहास वसा आणि वारसा असतो पुढच्या पिढीला देण्यासाठी. शौर्य, पराक्रम, अभिमान आणि स्वाभिमान पुढच्या पिढ्यांच्या धमन्यामध्ये उतरवण्यासाठी. तो इतिहास असंख्यांनी आपल्या आयुष्याचं समर्पण देऊन इथं घडवला आणि असंख्यांनी आपलं समर्पित आयुष्य वेचून पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास पोहोचवला. असंच एक समर्पित व्यक्तित्व म्हणून प्राध्यापक एस झेड देशमुख यांचं कार्य, कर्तृत्व तुम्हा आम्हाला सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.